यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे। ज्या गावाची लोकसंख्या अवघी 1,500 आहे, त्या गावात तब्बल 27,000हून अधिक जन्म नोंदणी आढळल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे। हा प्रकार नेमका काय आहे आणि यामागे सायबर फसवणूक आहे का, बघूया याबाबत सविस्तर। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या शेंदूरसनी ग्रामपंचायतीचा हा प्रकार। या गावाची एकूण लोकसंख्या अवघी 1,500 इतकी आहे। मात्र ग्रामपंचायतीच्या CRS म्हणजेच सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये तब्बल 27,397 जन्म नोंदी आणि 7 मृत्यूच्या नोंदी आढळून आल्या। या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना माहिती दिली। यानंतर त्वरित चौकशी सुरू करण्यात आली। चौकशीत या जन्म मृत्यूच्या नोंदी या शेंदूरसनी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नसून पूर्णपणे संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले। पुढील तपासात धक्कादायक बाब समोर आली। शेंदूरसनी ग्रामपंचायतीचा CRS ID मुंबई येथे मॅप असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे देण्यात आली। यानंतर हे संपूर्ण प्रकरण उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले। राज्यस्तरीय लॉगिनद्वारे तपासणी केल्यानंतर या नोंदीची माहिती दिल्ली येथील भारताचे अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र NIC दिल्ली यांच्याकडे तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आली। प्राथमिक तांत्रिक तपासणीत हा प्रकार सायबर फ्रॉड असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या गंभीर प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। सध्या पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। अवघ्या 1,500 लोकसंख्या असलेल्या गावात 27,000 जन्म नोंदी आढळणे हे केवळ प्रशासकीय दुर्लक्षच नाही, तर मोठ्या सायबर गैरव्यवहाराची शक्यता दर्शवते आहे। या प्रकरणामागे नेमका कोण आहे आणि हा डेटा कशासाठी वापरण्यात आला हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे।